नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती वैशाली माटेकर आज आपणास श्रीमती पूनम राणे लिखित साहसी गणेशची गोष्ट सांगणार आहे। मे महिन्याची सुट्टी लागली होती। गणेश आपल्या गावी आजी आजोबांकडे गेला होता। शहरातल्या वातावरणापेक्षा गावातील वातावरण त्याला खूप आवडलं होतं। आजूबाजूचा मोकळा परिसर, शुद्ध हवा आणि महत्त्वाचे म्हणजे अनेक महिने रिकामे असलेले गाव माणसांनी गजबजून गेले होते। गावातील प्रत्येक घराचे दार उघडले होते। प्रत्येक घरातील कोणी ना कोणी शहरातून गावाकडे आलेला होता। रात्री 11-12 वाजेपर्यंत सर्वांच्या अंगणात बसून गप्पा चालत होत्या। एकमेकांच्या घरी प्रत्येकजण जात होते। मे महिन्याची सुट्टी आनंदात चालली होती। एके दिवशी सकाळी राधा मावशीच्या अंगणात जोरजोरात कोंबड्यांचा आवाज गणेशने ऐकला। सकाळचे 8 वाजले होते। राधा मावशी उठलेल्या दिसत नव्हत्या। गणेशच्या बाजूच्याच घरी त्या राहत होत्या। कोंबड्यांच्या आवाजाने गणेश ताबडतोब राधा मावशींच्या घरी गेला। कोंबड्यांवर घातलेली डालगी त्याने बाजूला केली। आतून दरवाजा बंद होता। त्याने मावशी मावशी म्हणून राधाबाईंना आवाज दिला, परंतु आतून काहीच आवाज येत नव्हता। गणेश घाबरला। वेगवेगळे विचार त्याच्या मनात येऊ लागले। रात्री आपण राधा मावशी सोबत बोलत होतो, अजून राधा मावशी का उठल्या नसाव्यात? लगबगीने त्याने गावातील राजू, श्याम, गौरव या मित्रांना जमा केले आणि राधा मावशींच्या घरी घेऊन आला। मुलांनी शिडी शोधून आणली, घराला शिडी लावली आणि शिडीवर चढून कौल काढून खाली वाकून पाहिले तर काय, राधा मावशी चुलीच्या बाजूला निस्तेज पहुडलेली होती। काहीच हालचाल दिसत नव्हती। गणेशने वरून खाली उडी मारली। मावशी मावशी म्हणून जोरात हाका मारू लागला, परंतु मावशी काहीच बोलत नव्हती। गणेश खूप घाबरला आणि श्यामला म्हणाला, गावातील गुरव काकांना घेऊन ये। श्याम पळतच जाऊन गुरव काकांना घेऊन आला। राधा मावशीला पाहताच गुरव काका म्हणाले, राधाबाई बेशुद्ध पडलेल्या, ॲम्ब्युलन्स बोलवा, राधाबाईंना डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे। गणेशने ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली। गावातील सारी मंडळी झपाट्याने राधा मावशीच्या घरी जमा झाली। राधा मावशीला 2 मुले होती, परंतु ते दोघेही बाहेरगावीच राहत होते। राधा मावशीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले। डॉक्टरने तपासले, म्हणाले, अजून थोडा वेळ गेला असता तर राधाबाईंना आपण कायमचे मुकलो असतो। औषध गोळ्या आणि सलाईन लावताच राधा मावशी शुद्धीवर आल्या। त्यांनी डोळे उघडले। आपण आज एक चांगले काम केले याचा आनंद गावकरी मंडळींना झाला। गणेश व त्याच्या मित्रांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल गावकऱ्यांनी शाबासकी दिली। गावातील प्रत्येकजण रोज आळीपाळीने राधाबाईंची काळजी घेऊ लागला। राधा मावशीने गणेश आणि गणेशच्या मित्रांना भरभरून आशीर्वाद दिले। गणेशच्या साशीपणामुळे राधा मावशींना जीवनदान मिळाले। विद्यार्थी मित्रांनो, आपणही गणेशसारखी इतरांची मदत केली पाहिजे।